मग तुमची काही इथे गर्लफ्रेंड आहे का? नाही, मी सिंगल बॉय. बघा मित्रांनो, आपल्या सोबत आहेत अल्लू अर्जुन. तर मित्रांनो, आपण आलो आहे सारसबाग या ठिकाणी. तर मित्रांनो, आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. नमस्कार मित्रांनो, मी आहे सुरेश आणि माझ्यासोबत आहे आकाश भाऊ. आणि हे बघा बिल्डर आहे आणि ट्रेनर आहेत. तर चला आता आम्ही आलेलो आहे, हे आहे हिंदवाडी शिवाजी चौक. तर बघा, तर या ठिकाणी आलेलो आहे. लगेच आता आम्ही इथून बसने निघणार आहे. तर तुम्हाला हिंदवाडी चौक मध्ये असलेला जे प्रतिमा आहे शिवाजी महाराजांची ते तुम्हाला दाखवणार आहे. हे आहे शिवाजी चौक. तर चला तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे सुंदराची. आणि या हिंदवाडी चौकला शिवाजी चौक म्हणून ओळखले जाते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि जास्तीत जास्त शेअर करा. बघा मित्रांनो, आपल्यासोबत आहेत अल्लू अर्जुन आणि हे आणि डान्स पण करतात परफेक्ट, आणि फाईट पण करतात, ऍक्शन पण करतात आणि ऍक्टिंग पण फार चांगली करतात. तर माझ्यासोबत बॉडी बिल्डर आहे, त्यामुळे मला काही घाबरण्याची गरज नाही आहे. तर चला जाऊया. आणि मित्रांनो, या ठिकाणी आम्ही आता बसचा वेट करत आहे. तर आम्हाला पुणे स्टेशन हे बस धरून आम्हाला उतरायचं आहे शिवाजीनगर या ठिकाणी. तर चला आपण बसचा वेट करूया. सकाळ जाऊन लुक भारी दिसते बरं तुमचा, एकच नंबर लुक अल्लू अर्जुन. बघा मित्रांनो, आम्ही बसलो आहे बसमध्ये. तर बस निघाली आहे हिंदवाडी इथून. तर मित्रांनो, आम्ही आलो आहे शिवाजीनगर या ठिकाणी. शिवाजीनगरवरून दुसरी बस धरून आम्ही निघालो आहे स्वारगेट या ठिकाणी. आता भाऊ मोबाईलमध्ये बिझी आहेत. चला आम्ही आता जात आहे स्वारगेट या ठिकाणी. तर मित्रांनो, आम्ही उतरलो आहे स्वारगेट या ठिकाणी. तर निघालो आहे आम्ही सारसबाग बघण्यासाठी. तर चला, पुण्यातील हे सारसबाग एक खूपच फेमस आहे. तर चला बघूया सारसबाग. तर मित्रांनो, आपण आलो आहे सारसबाग या ठिकाणी. तर बघा, हे आहे सारसबाग आणि हे आहे स्वारगेटच्या या ठिकाणी. तर मित्रांनो, आम्ही सारसबागच्या गेटच्या जवळ आलो आहे.
तर तुम्हाला लगेच आता आम्ही तिथून एंट्री करणार आतमध्ये. तर तुम्हाला मित्रांनो माहितच असेल की हे कशासाठी फेमस आहे. तर या ठिकाणी खूप गर्दी आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण आलो आहे सारसबाग या ठिकाणी बघा, पुणे महानगरपालिका. तर चला आपण या इथून आतमध्ये एंट्री करणार आहे. तर चला आपण आतमध्ये जात आहे. तर खूप मस्त असं आहे बघण्यासाठी. तर मित्रांनो तर मित्रांनो आम्ही लगेच म्हणजे आत्ताच एंट्री केली आहे. तर मित्रांनो हे आहे स्वारगेट. तर स्वारगेटचं हे गार्डन खूप मस्त आहे आणि अतिशय असं छान आहे. तर हे सारसबाग हे बघण्यासाठी पुण्यामधून खूप दूरून लोक येत असतात या ठिकाणी. मित्रांनो आम्ही निघालो आहे सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. नंतर आम्ही थोडं फिरणार आहे. तर चप्पल बूट वगैरे इथं आता आम्ही सोडणार आहे या ठिकाणी. तर चला वर जाऊया आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. तर मित्रांनो आम्ही आलो आहे गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी. तर हे भव्य भव्य असं मंदिर गणपती बाप्पांचं हे सारसबाग मंदिर या ठिकाणी आहे. सर्वप्रथम आपण घंटा वाजूया आणि आतमध्ये एंट्री करूया. तसं का मित्रांनो हे आहे गणपती बाप्पा. खूप छान असं मंदिर आहे. सारसबाग या ठिकाणी आल्यानंतर सर्वप्रथम गणपती बाप्पाचं दर्शन करून आम्ही थोडं फिरण्यासाठी बाहेर आलेलो आहे. तर मित्रांनो हे सारसबाग हे स्वारगेटच्या या ठिकाणी आहे आणि गणपती बाप्पांचं हे असं खूप अतिशय सुंदर मंदिर आहे या ठिकाणी, दिव्य भव्य असं मंदिर. तर या गणपती मंदिरामुळे हे सारसबाग हे फेमस आहे आणि या ठिकाणी दूरदूरून पुण्यातून जे कोणी कामासाठी आलेले असतात शनिवार रविवार या ठिकाणी खूप गर्दी अशी असते गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि इथं निवांत बसण्यासाठी. तर खूप सारी गर्दी आज आहे. तर आज आहे रविवार, तर आज आम्ही रविवारचं या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो. तर चला पुढे काही तुम्हाला खूप काही दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो नेमकंच आमचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन घेऊन आम्ही बाहेर फिरण्यासाठी आलेलो आहे. तर थोडं इथं विश्रांती घेऊया, कुठतरी निवांत एका थंडगार झाडाखाली. तर मित्रांनो आम्ही वर निघालो आहे. तर या ठिकाणी वर काय आहे ते बघूया.
तर मित्रांनो आम्ही वर अजून इतकं सुंदर असं पूर्ण गार्डन या ठिकाणी दिसत आहे बघा. वर आल्यानंतर मित्रांनो हे आहे सारस बाग. तर सारस बागच्या या ठिकाणी येऊन आम्ही गणपती बाबाचं दर्शन करू. या ठिकाणी आता पुढं व्हिडिओ शूट आणि फोटो काढत आहे आम्ही. हे आकाश आहे. आकाश भाऊ आपण कुठं आलो इथं आता तुझं? आपण सारस बाग. सारस बागला स्वारगेटच्या या ठिकाणी आहे सारस बाग. आपण सारस बाग मध्ये आहे सध्या. आता तुम्हाला कसं वाटतं इथे आल्यानंतर? एकदम फ्रेश. एकदम फ्रेश मस्त वातावरण आहे ना या ठिकाणी. तर तुम्ही किती वेळा आले या ठिकाणी त्याच्या अगोदर? मी लहान असताना आलो. लहान असताना म्हणजे किती वर्षाचा असतात? 20-21. 20-21 वर्षाचे. आता किती वर्ष आहे तुम्हाला? आता मला चाललंय 28 रनिंग चाललं. आता रनिंग आहे. अरे बापरे. तर म्हणजे तुम्ही परत एकदा 7-8 वर्षानंतर या ठिकाणी सारस बागच्या या ठिकाणी. तर मग तुमची काही इथे गर्लफ्रेंड आहे का? नाही मी सिंगल बॉय. सिंगल बॉय? अरे मला काय गर्लफ्रेंड नाही ना. सिंगल. मला तर वाटलं की तुमचं मॅरिड आहे तुम्ही. नाही तुमचं अनमॅरिड निघाली. सिंगलच आहे. असं कोणी गर्लफ्रेंड असेल तर तुम्ही इथे बोलवले का सारस बागला? नाही आपण फिरायला आलो ना. फिरायला आलो? हो. मला पण सांगितलं नाही की तुम्ही बाबा तुमची गर्लफ्रेंड आहे असं आहे तसं आहे. फिरण्यासाठी आणलं का इथं? अच्छा अच्छा. काय असेल तर सांगा आपण भेटू तुमच्या गर्लफ्रेंडला. नाही ना असं कोणी? ठीक आहे. सिंगल बॉय आहेत आमचे आकाश भाऊ आणि कुणीही गर्लफ्रेंड नाही आकाश भाऊची. आणि जर कुणी गर्लफ्रेंड बनायची असेल आकाश भाऊची तर आपले व्हिडिओ बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला. गरीब कोण फ्रेंड करणार? आजच्या मुलीला पैसा लागतो. तुम्ही एवढे अल्लू अर्जुन सारखी तुमची पर्सनॅलिटी आहे एकदम एक नंबर. बघा लुक कसा आहे आकाश भाऊचा. एक नंबर लुक आहे. तर तुम्हाला कोणी पण पसंत करणार. आणि मित्रांनो हे जे गेट आहे हे गेट दिवसभर उघडा नसते. हे संध्याकाळी 4 वाजता उघडते. 4 ते 8च्या या दरम्यान हा गेट उघडा असते. तर आपण या ठिकाणी येऊ शकता आणि येऊन या ठिकाणी गणपती बाबाला दर्शन करून आपण एन्जॉय करू शकता. तर बघा खूप असं सुंदर हे स्वारगेटचं सारस बाग आहे.
मित्रांनो सारसबाग या ठिकाणी दर संडेला असं यात्रेसारखं असते आणि या ठिकाणी हॉटेल्स आहेत, छोटे छोटे स्टॉल आहेत आणि या ठिकाणी आकाशवाणी आहेत. मित्रांनो बघा हे यात्रेसारखं आहे या ठिकाणी. तर मित्रांनो या ठिकाणी मी एक बघा आईस्क्रीम घेतलेली आहे. तर चला आतमध्ये आम्ही जात आहे परत एकदा जेवण करून. चला आतमध्ये आपण एंट्री करूया. तर हे गेट आहे. तर बघा मित्रांनो संध्याकाळचे 6 वाजले आहेत. ते आत येण्याचा हे एंट्री गेट आहे. तर मित्रांनो तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की हे जे सारसबाग आहे हे कपलसाठी फेमस आहे. तर या ठिकाणी आणि सॅटर्डे संडेला खूप दूरदूरून कपल येत असतात आणि या ठिकाणी एन्जॉय करत असतात, बसतात आणि फक्त सॅटर्डे आणि संडेलाच गर्दी असते या ठिकाणी जास्तीत जास्त. तर मित्रांनो पहिल्यांदाच मी या ठिकाणी आलेलो आहे सारसबागला. आणि मित्रांनो आणि हे जे आहे मेन गेट आहे सारसबागचा, जे आपण दोन्ही साईडने उतरू शकतो. आपण या साईडने उतरू शकतो आणि या साईडने उतरू शकतो. बघा तुम्हाला झूम करून दाखवतो. हे सारसबागचा मेन गेट आहे. तर बघा मित्रांनो सारसबाग हे किती मोठं आहे आणि या ठिकाणी बघा पाणी आहे आणि पाण्यामध्ये मोठमोठे मासे आहेत आणि कासव पण आहेत बघा. आणि लोक या ठिकाणी त्यांना खाण्यासाठी टाकतात आणि खूप असे मोठमोठे मासे आहेत. तर चला पुढे आपण बघूया. मित्रांनो हे सारसबाग खूप मोठं आहे आणि हे सारसबाग कमीत कमी 10 एकरच्या परिसरात पसरलेला आहे. आणि बघा त्या ठिकाणी खूप अशी गर्दी आहे. आणि तुम्हाला गणपती बाप्पांचं मंदिर तुम्हाला दाखवलं आहे आणि गणपती बाप्पांचं मंदिर आहे या ठिकाणी. दर्शन घेण्यासाठी जास्तीत जास्त लोक या ठिकाणी येत असतात. तर खूप मोठा असं हे सारसबाग आहे बघा. आणि मोठमोठे हे असे झाडे पण आहेत बघू शकता. आणि हे उन्हाळ्याच्या ठिकाणी या ठिकाणी थंडगार सावलीला बसण्यासाठी झाडे पण आहेत या ठिकाणी. तर मित्रांनो संध्याकाळचे 6 वाजले आहेत. तर मी सध्या सारसबागच्या या ठिकाणी आहे. तर बघा खूप सारे असे लोक इथं बघण्यासाठी आले आणि गणपती बाप्पांचं दर्शन करण्यासाठी आलेले आहेत. तर खूप गर्दी आहे बघा सगळीकडे. दाखवा तिकडे, इकडे दाखवा. तर अशी खूप गर्दी आहे सगळीकडे. तर हे सारसबागचं जे मेन गेट असते आतमध्ये घुमण्यासाठी ते संध्याकाळच्या 4 वाजता उघडते. तर आपण 4 वाजेपासून रात्री आपण 8 वाजेपर्यंत या ठिकाणी आपण थांबू शकता. शनिवार वाड्याला आज काय जाणं झालं नाही माझं. तर दुसऱ्या रविवारी आपण जाऊ आणि दुसऱ्या ब्लॉगमध्ये शनिवार वाडा तुम्हाला नक्की दाखवू. तर यावेळेस आपण सारसबागला आलो आहे. या ठिकाणी स्वारगेटच्या ठिकाणी हा सारसबाग आहे. तर मित्रांनो तर तुम्हाला हे सारसबाग कसं वाटलं आहे आणि सारसबागचं हे पूर्ण आसपास जे परिसर आहे. तर मित्रांनो आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर आपले हे व्हिडिओ इंस्टा, फेसबुक, यूट्यूब या 3 ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर पुढच्या ब्लॉगमध्ये परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.